नमस्कार प्रेक्षकांनो, वेस्ट टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर 2026 नाही होणार सॅलरी रिव्हिजन, तरी कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी। जाणून घ्या कारण। तर 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार असला तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी काही विलंब होऊ शकतो। सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन सुधारणा मिळण्यासाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते। तज्ञांच्या मते आयोगाच्या शिफारशी येण्यासाठी 15 ते 18 महिने लागू शकतात, त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी 2027 पर्यंत लांबवली जाऊ शकते। वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये होणारा विलंब। सध्या 8वे वेतन आयोग तयार करण्यात आला आहे, परंतु त्याची अंतिम शिफारशी सरकारला मिळेपर्यंत एप्रिल 2026 पर्यंत वेळ लागू शकतो। त्यामुळे सरकारला त्यावर विचार करून निर्णय घेण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात। तथापि एक महत्त्वाची बाब म्हणजे आयोगाच्या अंमलबजावणी जरी 2027 मध्ये झाली तरी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून लागू असलेल्या वेतनाचा बकाया मिळेल। यामुळे विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना एकत्रित मोठी रक्कम मिळू शकते। मागील वेतन आयोगातील वेतनवाढीची तुलना। गेल्या वेतन आयोगामध्ये झालेल्या वेतनवाढीचा विचार केल्यास सरासरी वाढ ही 27% राहिली आहे आणि 7व्या वेतन आयोगात केवळ 14.27% वाढ झाली होती। त्यामुळे अनेक कर्मचारी नाराज होते, परंतु आता 8व्या वेतन आयोगात 18 ते 24% वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। वेतन आयोग आणि शिफारशीसाठी केलेली वाढ टक्क्यामध्ये। तर दुसरा वेतन आयोग 14.20%, तिसरा वेतन आयोग यामध्ये 20.60%, चौथा वेतन आयोग यामध्ये 27.60%, तर 5व्या वेतन आयोगामध्ये 31%, 6व्या वेतन आयोगामध्ये 54%, तर 7व्या वेतन आयोगामध्ये 14.27%, तर सरासरी वाढ ही 27%। महागाई भत्त्यावर म्हणजेच DA मध्ये होणारा परिणाम। सध्या महागाई भत्ता म्हणजेच DA 50%च्या आसपास आहे आणि 2026 पर्यंत तो 60 ते 62%च्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे। त्या वेतनवाढीचा दर हा 12 ते 24%च्या दरम्यान असू शकतो। 2026 पर्यंत अंदाजे DA टक्केमध्ये आणि अपेक्षित वेतनवाढ टक्केमध्ये। तर संभाव्यता आशावादी यामध्ये 2026 पर्यंत अंदाजे DA हा 62% असेल, तर अपेक्षित वेतनवाढ ही 24% पर्यंत असू शकते। तर संभाव्यता निराशावादी यामध्ये 2026 पर्यंत अंदाजे DA हा 60% असेल, तर अपेक्षित वेतनवाढ ही 12% पर्यंत असू शकते। तर संभाव्यता सामान्य यामध्ये 2026 पर्यंत अंदाजे DA हा 61% आहे, तर अपेक्षित वेतनवाढ ही 18% असू शकते। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोगात महत्त्वाचा टप्पा असणार आहे। वाढीच्या टक्केवारीनुसार त्यांचा वेतनात मोठा फरक पडू शकतो। जर वाढ 24% झाली तर कर्मचाऱ्यांना चांगला फायदा मिळेल, मात्र जर ती फक्त 12% राहिली तर अनेकांची निराशाही होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकार कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली ही माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।